नमस्कार मंडळी, पद्मावती यंत्र कंपनीच्या माध्यमातून आपण नेहमीच देश विदेशामधलं सौंदर्य आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पर्यटकांना दाखवत असतो। आज मी आलेलो आहे केरळ कन्याकुमारीच्या बॉर्डरवरती पुअर बॅक वॉटर पॉइंट या ठिकाणी। हे केरळचं निसर्ग सौंदर्य आपल्या तमाम पर्यटकांना या ठिकाणी दिसावं म्हणून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहे। मी नेहमी सांगत असतो की केरळचं हे निसर्ग सौंदर्य आपल्याला जर या ठिकाणी पाहायचं असेल तर केवळ डोळे असून चालणार नाही, तर त्यामध्ये योग्य नजर आणि योग्य दृष्टी निसर्ग शोधण्याची ती आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे। पद्मावती यंत्र कंपनीच्या वतीनं हा निसर्ग मी आपल्याला आमच्या या यूट्यूब चॅनलच्या वतीनं दाखवत आहे। मंडळी, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये माणूस थकलेला असतो, ग्रासलेला असतो, तर या व्यापातनं कुठेतरी माणसाला एक मोकळ्या श्वासाची खऱ्या अर्थानं गरज असते। तर त्याकरता एका योग्य अशा निसर्गाच्या सहवासामध्ये माणसाला जाण्याची एक इच्छा असते। तर त्याकरता एक योग्य मार्गदर्शक आणि गाईडची गरज, तिथे गेल्यानंतर योग्य निवास व्यवस्था, योग्य भोजन व्यवस्था ही सुद्धा माणसाला या ठिकाणी आवश्यक असते। तर अशा या तमाम आपल्या सोयी सुविधांकरता पद्मावती यंत्र कंपनी नेहमीच या ठिकाणी सज्ज असते। पद्मावती यंत्र कंपनी देश विदेशामध्ये भिन्न भिन्न ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाते व तिथलं निसर्ग सौंदर्य, तिथले देवदर्शन, तिथली ऐतिहासिक वास्तू, तिथले आर्टिफिशियल काही पॉइंट्स, या सगळ्या गोष्टींना पद्मावती यंत्र कंपनी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असते। तर आपणही पद्मावती यंत्र कंपनीच्या या सहवासामध्ये यावं। वेगवेगळे आमचे टूर पॅकेज नेहमीच आम्ही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो। हे पहा, उंचच उंच अशी नारळाची झाडं, हजारो प्रजातीची या ठिकाणी झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, हे बॅकवॉटर आपण ज्या वेळेला बोटिंग करतो यामध्ये, तर यामध्ये 7-8 अशा पद्धतीचं शेअरिंग एका बोटीमध्ये येतं। याचं प्रति व्यक्ती शुल्क आम्ही 250 रुपये या ठिकाणी प्रति व्यक्ती दिलेला आहे। पुढे गेल्यानंतर अजूनही अप्रतिम अशा पद्धतीचं निसर्ग सौंदर्य मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे।
पद्मावती यात्रा कंपनीचे 50 पर्यटक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। हाय जय जय राम कृष्ण हरी। हाय बीच पे रुकेगा ना फिर थोड्याच वेळामध्ये ही नदी समुद्राला या ठिकाणी जाऊन मिळते। ते ठिकाण आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पुढे बीच वरती थांबणार आहोत। हे पहा, या ठिकाणी नाईट स्टे साठी हाऊसबोट या ठिकाणी असतात। या ठिकाणी रात्रीचा स्टे सुद्धा आपण करू शकतो। खूप खर्चाळू अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे। मित्रांनो, आम्ही ही जी बोटिंग केलेली आहे, तर या बोटिंगमध्ये प्रति व्यक्ती 250 रुपये खर्च या ठिकाणी एका व्यक्तीला आलेला आहे। एका बोटीमध्ये 7 ते 8 पर्यटक सामावले जातात। हिंदी महासागर आणि अरबी समुद्र एकमेकांना ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाणार आहोत। पद्मावती यात्रा कंपनीची मित्रांनो ही 49वी आतापर्यंतची टूर आहे। थोड्याच दिवसामध्ये म्हणजे येत्या 16 तारखेला 16 नोव्हेंबरला राजस्थान टूर या ठिकाणी सुरू होईल। ती यात्रा कंपनीची 50वी टूर या ठिकाणी असेल। आपला नेहमीच भरघोस अशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने सहकार्यानेच आम्ही हे काम या ठिकाणी करतोय। म्हणून आतापर्यंत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या तमाम पद्मावती यात्रा कंपनीच्या पर्यटकांचं, भाविकांचं मी मनापासून अशा पद्धतीचं सहर्ष असं हार्दिक असं स्वागत करतो। आपल्याला ईश्वराच्या कृपेने उत्तम अशा पद्धतीचं आरोग्य लाभावं, प्रकृती आपली सुदृढ असावी आणि वारंवार आपण आपल्या या भारताचं भारतपण पाहण्याकरता
हिंदुस्थानभर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पद्मावती यात्रा कंपनीच्या टूरमध्ये आपण सहभागी व्हाल, त्याकरता ईश्वरानं योग्य पद्धतीचं आरोग्य आपल्याला देवो व आर्थिक सुबत्ताही माऊली ज्ञानोबा तुकोबारायांच्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी आपल्याला मिळावी. योग्य पद्धतीचं कौटुंबिक स्वास्थ्यसुद्धा आपल्या इथे ज्ञानोबा तुकोबांच्या कृपा आशीर्वादानं नांदेल. त्याकरता आपल्या मुलांवरती, आपल्या परिवारांवरती वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचे संस्कार, वारकरी विचारधारा आपल्या घरामध्ये आपण वारकरी परंपरा रुजवाल. त्या वारकरी विचाराच्या शिदोरीनं आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थानं सुख, समाधान, शांती ज्ञानोबा तुकोबांच्या विचारानं एक विचार संपन्न वैचारिक प्रगल्भता आपल्या परिवारामध्ये खऱ्या अर्थानं नेहमीच नांदेल. म्हणून वारकरी संप्रदायाचे आपण पायीक व्हाल ही आपल्याकडनं अपेक्षा या ठिकाणी करतोय. हे पहा, समोर अथांग अशा पद्धतीचा सागर थोड्याच वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. हे बॅक वॉटर पॉइंट आहे. माणसाची प्रवृत्ती ही नेहमीच सुखाकडे धावत असते आणि ती धावणं साहजिकच आहे, कारण का माणसाचं मूळ स्वरूप हे सुखरूप असलेले ईश्वर चैतन्य. कुरुक्षेत्रावरती भगवंत बोललेत, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. प्रत्येक जीव ईश्वराचा अंश असल्यामुळे आणि ईश्वराचं स्वरूप, देवाचं स्वरूप हे सुखाचं असल्यामुळे आपल्या स्वस्वरूपाकडं जीव हा नेहमी धावत असतो. म्हणून त्याचप्रमाणे पाण्याचा थेंब कुठे जरी उगम पावला, डोंगरावरती पडला, हिमालयात पडला, तरी तो नेहमी त्याचा प्रवास हा या ठिकाणी नेहमीच समुद्राकडे जात असतो. कारण का पाण्याचं मूळ स्वरूप हे समुद्र आहे आणि म्हणून कुठल्याही पाण्याचा थेंब आपला प्रवास हा समुद्राकडे या ठिकाणी करत असतो. हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या बोटी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबतायत. हा प्लॅटफॉर्म बनलेला आहे या बोटींच्या पलीकडे आणि त्याच्या पलीकडे अथांग अशा प्रकारचा अरबी समुद्र या ठिकाणी आहे. हे पहा, आता त्या बोटीमधून उतरून या ठिकाणी हे अथांग अशा पद्धतीचं अरबी समुद्राचं स्वरूप सागरम सागरोपमा या न्यायानं सागराला दुसऱ्या कुठल्या वस्तूची उपमा या ठिकाणी देता येत नाहीये.
मंडळी, या ठिकाणी आल्यानंतर प्रकर्षाने एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, आपण ज्या वेळेला बॅक वॉटरमध्ये बोटिंगमध्ये बसतो तर ज्या वेळेला आपण त्याच्याबरोबर डील करीन त्यावेळेला इथे थांबण्याकरता कमीत कमी आपण अर्ध्या तासाचा वेळ त्यांच्याकडनं मागून घेतला पाहिजे. कारण का इथे खूप अशा पद्धतीची शांतता, खूप अशा पद्धतीचं एक निसर्ग सौंदर्य या प्लेसमध्ये आहे आणि 2 आणि 5 मिनिटांमध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपलं पाहून या ठिकाणी होत नाहीये. म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की ज्या वेळेला आपण या ठिकाणी याल बोट ठरवत असताना इथला वेळ आपण अर्धा तास या त्यांच्याकडे पहिल्यांदाच ठरवून घ्यावा, ही आपल्याला एक विनंती आहे. या ठिकाणी आपण उतरलात तर या ठिकाणी आपल्याला अननस, मकाची कणीस, नारळ, कैरी, काकडी, नारळ पाणी आणि ही आपली बॉबी, पाणी बॉटल अशा पद्धतीचे या ठिकाणी व्यंजन पाहायला मिळतील, खायला मिळतील. परतीचा प्रवास या ठिकाणी आमचा सुरू झालेला आहे. हे पहा, या ठिकाणी हे आतमध्ये 5 स्टार अशा पद्धतीचं हॉटेल आहे. इथेही आपण येऊन स्टे करू शकता. पाहू शकताय या ठिकाणी होमस्टे असतायत. नाईट स्टे साठी या ठिकाणी व्यवस्था आहे. इतक्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आपलं या ठिकाणी चर्च बनवलेला आहे. हिंदू किती झोपलेला आहे, हा हिंदुस्थान असताना सुद्धा
इथे ख्रिश्चन मशनऱ्यांनी आशाई निसर्गामध्ये आपलं बस्तान बसवलेलं आहे. येथील काही दिवस या सगळ्याचा हिशोब नक्की केला जाईल आणि या ठिकाणी एक भगवा ध्वज काही दिवसानंतर आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळेल. हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे ती ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी काहीच दिसणार नाहीये. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमदारांना या ठिकाणी गुवाहाटीला ठेवलं होतं. जर का ते या ठिकाणी घेऊन आले असते तर बाप्पू त्या ठिकाणी म्हटले होते काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, या ठिकाणी सुद्धा म्हणले असते काय झाडी काय पाणी काय बोटिंग, ओके मध्ये म्हटले असते एकदम.